हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे Dear students, up to this lecture we have completed 2 lessons from Math 1. 12वीचा जो मॅथमॅटिक्सचा पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये जे 2 पेपर आहेत मॅथ 1 आणि मॅथ 2 त्यातला मॅथ पार्ट 1 मधला आपण 2 लेसन कंप्लीट केले. द फर्स्ट लेसन मॅथमॅटिकल लॉजिक अँड द सेकंड लेसन मॅट्रायसेस. थर्ड लेसन इज ऑन ट्रिग्नॉमेट्री. Fourth lesson is on pair of straight line and then we have the syllabus for vectors. Okay. तर ट्रिग्नॉमेट्री आणि वेक्टर्स हे जे लेसन आहेत हे लेसन मला तुम्ही समोर असताना ट्रिग्नॉमेट्री आणि वेक्टर्स हे लेसन तुम्ही माझ्यासमोर असताना म्हणजे तुम्ही फिजिकली माझ्यासमोर प्रेझेंट असताना शिकवणं योग्य आहे. त्याच्यामुळे आपण आजपासून 3रा लेसन न घेता 4थ्या लेसनमध्ये जाऊया की ज्याचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. लेसनचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. इन स्टँडर्ड 10th, इन स्टँडर्ड 11th यू हॅव लर्न स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचा कन्सेप्ट तुम्ही 11वी आणि 12वीमध्ये शिकलेले आहात. स्ट्रेट लाईनचे जे काय बेसिक पॉईंट्स आहेत ते जसजसे आपल्याला या चॅप्टरमध्ये येतील तसतसे मी ते घेणार आहे. स्टार्टिंग फ्रॉम द स्लोप ऑफ द लाईन, देन टू फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन बाय युझिंग डिफरंट फॉर्म्स. लाईनचं इक्वेशन काढायचं म्हटलं का आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्स असतात. स्लोप पॉईंट फॉर्म असेल, 2 पॉईंट फॉर्म असेल, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असेल, बरोबर, नॉर्मल फॉर्म असेल, जनरल इक्वेशन ऑफ लाईन असेल. तर हे वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत ते सगळे फॉर्म्स आपण जसजसा हा चॅप्टर पुढे जाईल आणि जसजशी त्याची रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस मी तुम्हाला त्या बेसिक कन्सेप्टमध्ये शिकवणार आहे. ओके. जसं आपण मॅट्रायसेसमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस मला रिक्वायर्ड होतं त्यावेळेस मी ते तुम्हाला टीच केलं होतं. तर त्याच पद्धतीने जसजसे कन्सेप्ट्स पुढे जातील ह्या लेसनचे तसतसं आपण 11वीतले पण कन्सेप्ट्स घेऊयात. ओके. तर तुम्ही जर लेसन व्यवस्थित नेम पाहिलं तर काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. पेअर म्हणजे 2. म्हणजे या ठिकाणी नेहमी किती लाईन असणार आहेत? 2. नेहमी 2 लाईन असणार आहेत, बरोबर. आता हा जो लेसन आहे हा लेसन 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. हा लेसन 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. त्याच्यामुळे या लेसनमध्ये 2 एक्झरसाइज आहेत. द फर्स्ट पार्ट, पेअर ऑफ लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. पेअर ऑफ लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. मग आता बेसिक कन्सेप्ट घेऊया. व्हॉट इज ओरिजिन? तुम्हाला कोऑर्डिनेट ॲक्सिस माहिती आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस इज कॉल्ड ॲज ओरिजिन. मग आपल्या दोन्ही लाईन्स काय होतात? ओरिजिनमधनं जातात. द पेअर ऑफ लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. हा आपला फर्स्ट पार्ट आहे, एक्झरसाइज 4.1. आणि सेकंड पार्ट जो आहे, द 2 लाईन्स डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. आणि पुढचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये 2 लाईन्स ओरिजिनमधनं जात नाहीत, तर तो आहे आपला 4.2. तर अशा प्रकारे हा चॅप्टर डिवाइड झालेला आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की 11वीची तयारी काय आम्ही व्यवस्थित केली नव्हती, मग आम्हाला हा कळेल का? 100% कळेल. ओके. सगळेच कन्सेप्ट्स 11वीचे पाहिजेत असं नाही. स्लोप काढता आला पाहिजे, लाईनचं इक्वेशन मांडता आलं पाहिजे. ह्या 2 बेसिक गोष्टी जरी आल्या तरी तुम्हाला हा लेसन येणार आहे. ओके. आणि ज्या वेळेस तुम्हाला बेसिक कन्सेप्टची गरज असेल त्यावेळेस मी तुमच्यासोबत आहेच. मी तुम्हाला सगळे कन्सेप्ट आपल्या नेहमीच्या स्टाईलनेच तुम्हाला सांगणार आहे. तर आपण प्रोसीड होऊया. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. द नेम इट सेल्फ सजेस्ट इट कन्सिस्ट ऑफ 2 लाईन्स. ह्याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत. मग स्टार्टला आपलं काय करायचं आहे की त्यांचं कंबाईंड इक्वेशन कसं काढता येतं, हाऊ टू फाइंड देअर कंबाईंड इक्वेशन.
कंबाईंड इक्वेशनलाच काय म्हणतात, जॉईंट इक्वेशन. द कंबाईंड इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉईंट इक्वेशन. बघा आता मला पहिल्यांदा तुम्हाला 11th स्टँडर्डचा कन्सेप्ट समजून सांगायचा आहे. 11th स्टँडर्डचा कन्सेप्ट. दिस इज वाय ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आहे. दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आहे. ओके, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. सपोज वी हॅव टू लाईन्स, आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. मग फर्स्ट लाईन आहे u इक्वल टू 0. दिस इज द फर्स्ट लाईन u इक्वल टू 0. This is the second line v equal to 0. So u equal to 0 and v equal to 0, these are the two lines. ह्या दोन lines आहेत. So first line is u equal to 0 and second line is v equal to 0. मग आपल्याला दोन लाईन झाल्या. ह्या दोन लाईनच्या मधनं जाणारी, ह्या दोन लाईनमधनं पास होणारी तिसरी एक लाईन आहे. तिसरी एक लाईन आहे त्याला आपण म्हणतो u प्लस के व्ही इक्वल टू 0. u plus kv equal to 0. What is u equal to 0? First line. What is v equal to 0? Second line. Then u plus kv equal to 0. This is the equation of the family of lines. यामध्ये k ची व्हॅल्यू बदलते. आपण k च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतल्या तर प्रत्येक वेळेस आपल्याला वेगळी लाईन भेटेल. अँड दॅट लाईन पासेस थ्रू द इंटरसेक्शन ऑफ u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. काय कन्सेप्ट सांगितलं आहे बघा, व्हेरी सिम्पल. आपल्याकडे दोन लाईन्स आहेत. पहिली लाईन u इक्वल टू 0, फर्स्ट लाईन u इक्वल टू 0. u इक्वल टू 0 म्हणजे काय, 2x प्लस 3y इक्वल टू 0, बरोबर. आणि सेकंड लाईन आहे v इक्वल टू 0, v इक्वल टू 0. मग u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 अशा किती लाईन झाल्या, दोन. अशा दोन लाईन झाल्या. ह्या दोन लाईन्सच्या इंटरसेक्शनमधनं जाणारी तिसरी लाईन असते आणि त्या तिसऱ्या लाईनचं इक्वेशन असतं u प्लस के व्ही इक्वल टू 0. याच्यामध्ये केच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज भेटल्या तर आपल्याला वेगवेगळ्या लाईन्स भेटतील. बट दीज लाईन्स पासेस थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. सो द लाईन पासेस थ्रू द इंटरसेक्शन ऑफ u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. मग ह्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून जाणारी जी तिसरी, चौथी, पाचवी अशा वेगवेगळ्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स आपण एका जनरल इक्वेशननी रिप्रेझेंट केलं, u प्लस के व्ही इक्वल टू 0. दिस u प्लस के व्ही इक्वल टू 0, this u plus kv equal to 0 gives the family of lines. मग याला आपण म्हणतो family of lines. This is called as family of lines. याला आपण म्हणतो family of lines. So this is called as family of lines. याला आपण म्हणतो family of lines. ओके. मग यापासूनच कन्सेप्ट भेटतो कंबाईंड इक्वेशन. यापासून कन्सेप्ट भेटतो कंबाईंड इक्वेशन. मग कंबाईंड इक्वेशन काय असतं, uv इक्वल टू 0, u इंटू व्ही इक्वल टू 0. अतिशय सोपं आहे. पहिली लाईन u, दुसरी लाईन v. समजा आपण घेतलं दॅट u डिनोट्स 2x प्लस 3y इक्वल टू 0 अँड v डिनोट्स x मायनस y इक्वल टू 0. देन देअर कंबाईंड इक्वेशन इज 2x प्लस 3y इंटू x मायनस y इक्वल टू 0. मग आपण हे जर सोडवलं, एक्सपान्शन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, कंबाईंड इक्वेशन. काय भेटणार, कंबाईंड इक्वेशन. आत्ताच्या पार्टमध्ये आपण काय लर्न केलं, लेसनचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. सो वी मस्ट हॅव टू लाईन्स. द फर्स्ट लाईन इज रिप्रेझेंटेड बाय u इक्वल टू 0 अँड द सेकंड लाईन इज रिप्रेझेंटेड बाय v इक्वल टू 0. पहिली लाईन आपण u इक्वल टू 0 देतो आणि दुसरी लाईन आपण v इक्वल टू 0 देतो. आणि मग यांची फॅमिली ऑफ लाईन्स काय असते, द थर्ड लाईन. परत एकदा ऐका, तिसरी लाईन कशी, पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. दोन लाईनच्या इंटरसेक्शनमधनं जाणारी जी तिसरी लाईन आहे ती तिसरी लाईन तुम्हाला कोण देतं, तो u प्लस के व्ही इक्वल टू 0 देते. ओके. आणि मग यांचं कंबाईंड इक्वेशन कसं काढतात, तर u v इक्वल टू 0. तर u v इक्वल टू 0 ने कंबाईंड इक्वेशन काढतात. राईट डाऊन. लिहायला सुरुवात करायचं आहे. हेडिंग द्या, कंबाईंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. गिव्ह द हेडिंग, कंबाईंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. राईट डाऊन. त्याच्यामध्ये लिहा, इफ u इक्वल टू 0, if u equal to 0 and v equal to 0, if u equal to 0 and v equal to 0 be the two lines, then their combined equation is uv equal to 0.
देन देअर कंबाईंड इक्वेशन इज यू व्ही इक्वल टू 0. मग त्याचं कंबाईंड इक्वेशन काय असतं यू व्ही इक्वल टू 0. आता परत खाली लिहा यू व्ही इक्वल टू 0, यू व्ही इक्वल टू 0 आणि त्याला छानसा बॉक्स करा. ओके, तर हे आपलं फर्स्ट पार्ट झाला कंबाईंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स, की जे आपण 11वीचा जो कन्सेप्ट आहे फॅमिली ऑफ लाईन्स त्याच्यापासून थोडासा स्ट्रेच केला. ओके, सो यू इज द फर्स्ट लाईन, व्ही इज द सेकंड लाईन, u plus k v equal to 0 be the family of lines, u equal to 0 be the first line, v equal to 0 be the second line, then u plus k v equal to 0 be the family of lines. मग याच्यामधनं आपल्याला काय भेटतं फॅमिली ऑफ लाईन्स. ह्यामधनं आपल्याला भेटतं फॅमिली ऑफ लाईन्स. ओके, सो फॅमिली ऑफ लाईन्स. आणि त्यानंतर आपण म्हटलं जर u इक्वल टू 0 ही पहिली लाईन असेल, v इक्वल टू 0 ही सेकंड लाईन असेल, तर यांचं कंबाईंड इक्वेशन काय असतं यू व्ही इक्वल टू 0. तर आता आपल्याला थेरम घ्यायचं आहे, आपल्याला थेरम घ्यायचं आहे. बघा पहिलं थेरम, फर्स्ट थेरम जुन्या सिलेबसमध्ये होतं पण व्यवस्थित लिहिलं नव्हतं. थेरम 1, थेरम नंबर 1, थेरम नंबर 1. थेरममध्ये सुरुवातीला काय देतात थेरम नंबर 1 त्याच्यामध्ये सुरुवातीला काय देतात स्टेटमेंट. मग बघा काय येणार स्टेटमेंट. स्टेटमेंट, स्टेटमेंट. व्हॉट इज अ स्टेटमेंट? बघा काय दिलंय द इक्वेशन u v equal to 0 represents the equation u v equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. This is the statement. The equation u v equal to 0, the equation u v equal to 0 represents the combined equation of lines u equal to 0 and v equal to 0. u equal to 0 and v equal to 0. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो व्यवस्थित लक्ष द्या. थेरम समजायला थोडंसं अवघड आहे. तुम्ही जर टेक्स्टबुक घेतलं आणि त्या टेक्स्टबुकमध्ये वाचलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही. कारण टेक्स्टबुकमध्ये एका ठिकाणी सिली मिस्टेक झालेली आहे, बरोबर, की ज्याला आपल्या भाषेत आपण काय म्हणतो प्रिंटिंग मिस्टेक. त्याच्यामध्ये समजायला थोडंसं अवघड वाटतं. बघा काय म्हटलं स्टेटमेंट द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स यू इक्वल टू 0 अँड व्ही इक्वल टू 0. पहिल्यांदा या स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या. द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0. आता आपलं ठरलं आहे ना यू व्ही इक्वल टू 0 काय देतं आपल्याला कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड करायची गरज का पडली पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स कोणत्या यू इक्वल टू 0 व्ही इक्वल टू 0. मग यांचं मला काय करायचं आहे कंबाईंड इक्वेशन. द इक्वेशन यू व्ही इक्वल टू 0 म्हणजेच काय कंबाईंड इक्वेशन represents the combined equation of the lines u equal to 0 and v equal to 0. मग u v equal to 0 हे u equal to 0 आणि v equal to 0चं कंबाईंड इक्वेशन आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण सुरुवातीला प्रूफमध्ये काय करूया त्या दोन लाईन्स घेऊया. प्रूफमध्ये आपण त्या दोन लाईन्स घेऊया. लेट a1x plus b1y, let a1x plus b1y plus c1 equal to 0 and a2x plus b2y plus c2 equal to 0 be the two lines u equal to 0 and v equal to 0 respectively. पहिलं सेंटेन्स कळलं काय म्हटले बघा. लेट a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0 बी द टू लाईन्स u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. बघा u इक्वल टू 0 म्हणजे कोण आहे ही लाईन, v इक्वल टू 0 म्हणजे कोण ही लाईन, बरोबर. आता आपण
ते डायग्रॅमच्या साह्याने दाखवूया. डायग्रॅमच्या साह्याने आपण दाखवू. बघा मी इथे डायग्रॅम काढतो. दिस इज द फर्स्ट लाईन u इक्वल टू 0 अँड दिस इज द सेकंड लाईन v इक्वल टू 0. मग ही माझी लाईन आहे u इक्वल टू 0 आणि ही माझी लाईन आहे v इक्वल टू 0. v इक्वल टू 0. या लाईनवरती समजा p नावाचा पॉईंट राहतो x1 y1. या लाईनवरती समजा q नावाचा पॉईंट राहतो x2 y2. बरोबर. सपोज px1 y1 be the point which lies on the line u equal to 0 and qx2 y2 be the point which lies on the line v equal to 0. Got it? बघा u equal to 0 म्हणजे ही लाईन आणि v equal to 0 म्हणजे सेकंड लाईन. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. पहिल्यांदा थेरमचं ना, थेरमचा आपण काय म्हणूया अल्गोरिदम, फ्लो चार्ट जे काय असतं म्हणजे स्केलेटन जे असतं ते समजून घ्या. काय करायचं आहे आपल्याला. आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये असं प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये असं प्रूव्ह करायचं आहे की u इक्वल टू 0, u इक्वल टू 0 लाईज ऑन uv इक्वल टू 0. u इक्वल टू 0 सॅटिस्फाय uv इक्वल टू 0. हा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट v इक्वल टू 0 लाईज ऑन uv इक्वल टू 0. बरोबर. uv इक्वल टू 0 म्हणजे जर u इक्वल टू 0 असेल हे दिलेलं असेल, हे गिवन असेल तर हे आपल्याला प्रूव्ह करायचे. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. जर u इक्वल टू 0 असेल तर प्रूव्ह दॅट uv इक्वल टू 0. जर v इक्वल टू 0 असेल तर प्रूव्ह दॅट uv इक्वल टू 0. आणि थर्ड जर uv इक्वल टू 0 असेल तर प्रूव्ह दॅट u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. So this is the flow chart, this is the working rule, this is the algorithm, this is the skeleton of this theorem. या थेरमचं हे स्केलेटन आहे. आपण हे प्रूव्ह करणार, याला सिमिलरली म्हणणार. याला काय म्हणणार? सिमिलरली. आणि हे मात्र आपण प्रूव्ह करणार. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या मी काय बोलतोय. हेच तुम्हाला कळलं पाहिजे. हे जर स्केलेटन तुम्हाला कळलं तर थेरम लिहिणं अजिबात मुश्किल नाही. थेरम लिहिणं अतिशय सोपं आहे. बरोबर. मी स्टार्टला काय म्हणणार, u इक्वल टू 0 ही लाईन मला दिलेली आहे. ओनली u इक्वल टू 0 ही लाईन मला दिलेली आहे आणि ती लाईन घेऊन u इक्वल टू 0 घेऊन मी uv इक्वल टू 0 प्रूव्ह करणार. म्हणजे काय होणार, u बी द लाईन ऑफ uv इक्वल टू 0. सेकंड केसला काय म्हणणार, मी v इक्वल टू 0 ही माझी लाईन आहे, v इक्वल टू 0 ही माझी लाईन आहे आणि ही माझी लाईन असताना uv इक्वल टू 0 असं मी प्रूव्ह करणार. आणि असं जर प्रूव्ह झालं तर मी काय म्हणणार, v इक्वल टू 0 बी द लाईन फ्रॉम द कंबाईंड इक्वेशन uv इक्वल टू 0. आणि तिसऱ्या पार्टमध्ये काय करणार, मी uv इक्वल टू 0 घेणार आणि त्याच्यापासून मला दोन वेगवेगळ्या लाईन्स भेटणार, u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. स्केलेटन समजलं? ठीक आहे. चला पुढे जाऊया. हे स्केलेटन होतं की आपल्याला थेरममध्ये करायचं काय आहे. आपल्याला थेरममध्ये काय करायचं आहे. ओके ठीक आहे. थेरम समजायला थोडंसं अवघड आहे. स्केलेटन कळलं असेल तर थेरम लगेच कळेल. ठीक आहे. बघा पहिली लाईन कोण आहे, a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 ही पहिली लाईन आहे. मग मी असं म्हणणार, लेट px1 y1 let px1 y1 let px1 y1 be the point, let px1 y1 be the point which lies on the line a1x plus b1y plus c1 equal to 0. lies on the line a1x plus b1y plus c1 equal to 0. मग 11th स्टँडर्डला आपण लोकस नावाचा कन्सेप्ट शिकलेलो आहोत. जर एखादा पॉईंट लोकसवरती राहत असेल तर लोकसचं इक्वेशन काय करतो, सॅटिस्फाय करतो. हे झालं मॅथमॅटिकल भाषेमध्ये. आपल्या भाषेमध्ये काय आहे, त्या पॉईंटला सरळ उचला आणि लाईनच्या इक्वेशनमध्ये ठेवा. मग काय भेटणार, इक्वल टू 0. लेट px1 y1 बी द पॉईंट, लेट px1 y1 बी द पॉईंट विच लाईज ऑन द लाईन. हा लाईनवरती राहतो. बरोबर. Therefore this point satisfy the equation of line. म्हणून काय येणार बघा, a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0. मग याच्यामध्ये तो पॉईंट टाकायचा. इथं होणार x1, इथं होणार y1, इथं होणार x1, इथं होणार y1 अँड दिस इज नथिंग बट u इक्वल टू 0. आणि हे काय आहे,
u इक्वल टू 0. नाव लेट अस टेक UV काय ठरलंय आपलं काय ठरलंय? स्केलेटन काय सांगतंय? मी पहिल्यांदा u इक्वल टू 0 घेणार आणि त्याच्यावरनं शो करणार UV इक्वल टू 0. मग मी v इक्वल टू 0 मी v इक्वल टू 0 घेणार आणि शो करणार UV इक्वल टू 0. आणि थर्ड केसमध्ये मी असं म्हणणार UV इक्वल टू 0 असेल तर u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0. म्हणजे काय होतं? u इक्वल टू 0 घ्या UV इक्वल टू 0 येतंच, v इक्वल टू 0 घ्या UV इक्वल टू 0 येतंच, UV इक्वल टू 0 घ्या u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 येते. याचा अर्थ u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 बी द टू लाईन्स ऑफ द कंबाईंड इक्वेशन UV इक्वल टू 0. बरोबर? ठीक आहे. आता UV घेऊया. u म्हणजे कोण? बघा, a1x1 प्लस b1y1 प्लस c1 इंटू v कोण? v कोण आला? a2x प्लस b2y प्लस c2. बरोबर? पुस्तकामध्ये काय चूक झाली आहे? टेक्स्टबुकमध्ये काय चूक झाली? इथं x1 y1 मांडला आहे. इथं x1 y1 मांडू शकता का हो तुम्ही? x1 y1 लाईज ऑन द UV इक्वल टू 0. मग हा x1 y1 इथं पॉईंट आहे, तो उचलून इथं कसं काय येईल? नाही, दॅट इज अ प्रिंटिंग मिस्टेक. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. बरोबर? सो इट इज इक्वल टू a1x1 प्लस b1y1 प्लस c1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ धिस? a1x1 प्लस b1y1 प्लस c1. ह्याच्यापासून तुम्हाला याची व्हॅल्यू भेटेल 0 इंटू a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू काय आलं? 0. आलं का नाही? 0. दॅट इज इक्वल टू 0. म्हणजेच काय आली? राईट हँड साईड म्हणजे UV इक्वल टू 0. गॉट इट? कळलं सगळ्यांना? काय केलं आपण? u इक्वल टू 0 घेतलं आणि त्याच्यावर काय आलं? UV इक्वल टू 0. सिमिलरली पॉइंट कोण रे? Q x2 y2 lies on the line कोणती लाईन? a2x v equal to 0 denotes a2x plus b2y plus c2 equal to 0. Similarly, point q x2 y2 lies on the line v equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0, which proves that हे जर घेतलं सेम पद्धतीने, इथं u इक्वल टू घेतलंय ना, तसंच v इक्वल टू घ्या सेम पद्धतीने, तो त्याच्यामध्ये टाका, त्याची व्हॅल्यू 0 टाका. इथं लाईनचं इक्वेशन येईल, इथं 0 येईल आणि इक्वल टू काय येणार? 0. हे जसं u साठी मांडलेलं आहे, हे जसं u इक्वल टू 0 साठी मांडलेलं आहे, तसंच जर मी v इक्वल टू 0 साठी मांडलं तर 0च येईल का नाही? त्या केसमध्ये काय होणार? v इक्वल टू 0च्या सेकंडच्या केसमध्ये काय होणार? इथं काय येणार? 0. हे तसंच राहणार. सेकंड केसमध्ये म्हणतोय मी, Q नावाच्या पॉईंटसाठी म्हणतोय मी, त्यावेळेस इथं 0 येणार, हे तसं राहणार. दिस इंटू 0. परत एकदा फायनली काय येणार? UV इक्वल टू 0. म्हणून लिहिलं सिमिलरली पॉईंट Q x2 y2 लाईज ऑन द लाईन, ह्या लाईनवरती, विच प्रूव्ज दॅट UV इक्वल टू 0. आणि जे प्रूव्ह करतं की काय आहे? UV इक्वल टू 0. काय केलं आपण? जरा नीट पहा. मला वेळ लागला तरी चालेल ह्या थेरमला. हे थेरम समजायला थोडं अवघड आहे, पण एकदा जर समजलं परत अभ्यास करायची गरज नाही. मी स्टार्टला काय केलं बघा बरं. स्टार्टला मी त्या u आणि v नावाच्या लाईन मांडल्या. लेट फर्स्ट लाईन, लेट सेकंड लाईन, ही माझी u लाईन, ही माझी v लाईन. इथं u नाही लिहिला, इथं v. अरे इथं लिहिला ना, u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 रिस्पेक्टिव्हली. ओके. लेट p x1 y1. आता काय करायचं आहे? आता आपलं पहिलं ठरलं आहे की u इक्वल टू 0 घ्या, त्याच्यावरचा एक पॉईंट घ्या, लाईन फर्स्ट लाईन u इक्वल टू 0 घ्या, त्यावरती एक पॉईंट घ्या आणि त्यावरती एक पॉईंट घेऊन ती लाईन UV इक्वल टू 0 सॅटिस्फाय करते हे प्रूव्ह करा. मग u जर सॅटिस्फाय करत असेल तर मग v पण घ्या. मग v नावाची लाईन घ्या, त्याच्यावरती एक पॉईंट घ्या, तो पॉईंट ती लाईन UV इक्वल टू 0 सॅटिस्फाय करते हे दाखवा. जर u सॅटिस्फाय करत असेल तर v पण काय करणार? सॅटिस्फाय. थेरममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिमिलर स्टेप्स रिपीट करायच्या नाहीत. जसं u साठी मांडलं तसंच v साठी मांडायची गरज नाही. डायरेक्ट लिहायचं देअरफॉर UV इक्वल टू 0. आणि आता तिसरी केस काय घ्यायची बघा. UV इक्वल टू 0 घेऊन u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 दाखवायचं. बघा नेक्स्ट वन,
नेक्स्ट वन काय येणार बघा, इथं लिहितो नेक्स्ट वन. लेटस टेक u v इक्वल टू 0. लेटस टेक u v इक्वल टू 0. मग यातला u कोण, a1x प्लस b1y प्लस c1. a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. लेटस टेक r. आता r नावाचा पॉईंट घ्यायचा. लेटस टेक r x डॅश y डॅश. let us take r in bracket x dash y dash be the point on the line uv equal to 0. be the point on the line uv equal to 0. मग सांगा इथं काय येणार, x डॅश, इथे येणार y डॅश, इथे येणार x डॅश, इथे येणार y डॅश. x डॅश y डॅश, x डॅश y डॅश. हे इक्वल टू काय आलं 0. हे इक्वल टू आलं 0. मग याच्यावरून आपल्याला म्हणता येईल therefore a1 x डॅश plus b1 y dash plus c1 equal to 0, that is u equal to 0, and a2 x dash plus y plus b2 y dash plus b2 y dash plus c2 equal to 0, that is v equal to 0. म्हणजे काय केलं बघा आपण सुरुवातीला, आता परत एकदा समजून घ्या. सुरुवातीला u इक्वल टू 0 नावाच्या लाईनवरती px1 y1 नावाचा पॉईंट घेतला. u नावाच्या लाईनवरती px1 y1 नावाचा पॉईंट घेतला. तो px1 y1 नावाचा पॉईंट u इक्वल टू 0 नावाच्या लाईनवरती राहतो, म्हणजे लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणून या ठिकाणचा एक्स वाय जो होता तो झाला x1 y1. काय झाला x1 y1, बरोबर. मग मी काय केलं, u v घेतला. मी u v इक्वल टू 0 नाही घेतला, आम्हाला 0 दाखवायचा आहे. मग u v घेतला, त्याच्यामध्ये ती लाईन टाकली, v ॲज इट इज राहिला. परंतु याचं हे a1 x1 प्लस b1 y1 प्लस c1 ची व्हॅल्यू किती आहे, ह्या अख्ख्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे 0, ती टाकली. मग 0 इंटू दिस काय आलं 0. म्हणजे u इक्वल टू 0 नावाच्या लाईनवरचा एक पॉईंट घेतला तरीसुद्धा तो u v इक्वल टू 0 हे कंबाईन इक्वेशन सॅटिस्फाय करतो. मग मी v नावाची लाईन घेतली आणि त्या v नावाच्या लाईनवरती वेगळा पॉईंट घेतला q, तो पॉईंट त्याच्यावरती घेतला, तो पॉईंट त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. आणि जर सेम पद्धतीने लिहिलं तर काय u v इक्वल टू 0. मग तिसरी केस घेतली आपण, थर्ड केस घेतली, आणि थर्ड केसमध्ये काय म्हटलं की r x डॅश y डॅश नावाचा पॉईंट आहे, r x डॅश y डॅश नावाचा पॉईंट आहे की जो u v इक्वल टू 0 जे कंबाईन इक्वेशन आहे त्याच्यामध्ये राहतो. मग आता u म्हणजे कोण, ही लाईन, u म्हणजे कोण, पहिली लाईन, v म्हणजे दुसरी लाईन, पण त्याच्यामध्ये पॉईंट काय घ्यायचा, डॅश, x डॅश y डॅश, x डॅश y डॅश हे पॉईंट घेतले. मग इक्वल टू 0 घेतलं. मग दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, याचा अर्थ पहिला पार्ट 0 येणार. मग पहिला पार्ट कोण आहे, u इक्वल टू 0, आणि मग दुसरा पार्ट पण 0 येणार, म्हणजे काय आलं v इक्वल टू 0. मग u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 अशा दोन लाईन्स आपल्याला भेटल्या. कळलं सगळ्यांना. काय झालंय बघा, मी जेव्हा u इक्वल टू 0 घेतला, परत एकदा सांगतो, मी जेव्हा u इक्वल टू 0 घेतला तेव्हा काय प्रूव्ह केलं मी, u v इक्वल टू 0, बरोबर. मी याला u1 म्हणेल कारण x1 y1 घेतला आहे. मी जेव्हा v2, इथं आपण 2 घेतला ना, v2 इक्वल टू 0 घेतला तेव्हा काय प्रूव्ह झालं, u v इक्वल टू 0. आणि जेव्हा मी u डॅश v डॅश इक्वल टू 0 घेतला, समजून घ्या, इथं 1 का मांडला, कारण पॉईंट घेतला x1 y1. इथं 2 का मांडला, कारण पॉईंट घेतला x2 y2. इथं डॅश का मांडला, कारण पॉईंट घेतला आहे x डॅश y डॅश. मग u डॅश v डॅश इक्वल टू 0. मग यावरनं काय आलं बघा, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0. थोडक्यात u इक्वल टू 0 घ्या, u v इक्वल टू 0 येतं, v इक्वल टू 0 घ्या, u v इक्वल टू 0 येतं, u v इक्वल टू 0 घ्या, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू पण 0 येतं. मग हेच तर आपलं पर्पज होतं. काय पर्पज होतं स्टेटमेंटमध्ये, द इक्वेशन u v इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0. तर u v इक्वल टू 0 हे नेहमी कंबाईंड इक्वेशन असतं दोन लाईनचं, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 ह्या दोन लाईनचं u v इक्वल टू 0 हे कंबाईंड इक्वेशन असतंच. मग त्यासाठी मी u वरचा एक पॉईंट घेतला, v वरचा एक पॉईंट घेतला, u चा स्वतंत्र पॉईंट घेतला, v चा स्वतंत्र पॉईंट घेतला, तरी दोन्ही केसमध्ये काय झालं, u v इक्वल टू 0च आलं. आणि u v इक्वल टू 0 घेऊन सुद्धा u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0च आलं. तुम्हाला थिअरम कळलं असेल
त्या थेरम कळण्यापूर्वी त्या थेरमचं स्केलेटन समजून घ्या. U1 = 0 घ्या, UV = 0 प्रूव्ह करा. V2 = 0 घ्या, UV = 0 प्रूव्ह करा. UV = 0 घ्या आणि त्यापासून U = 0 आणि V = 0 प्रूव्ह करा. आता मी तुम्हाला हे समजून सांगितलं आहे, पण याच्यामध्ये आपल्याला काही सेंटेन्स लिहायचे आहेत. ते सगळे सेंटेन्स तुम्हाला नोट्समध्ये पाहायला भेटतील. ओके, ते सर्व सेंटेन्स तुम्हाला नोट्समध्ये पाहायला भेटतील. परत एकदा आपण पाहूया. बघा, आपण 2 लाईन घेतल्या, U = 0 आणि V = 0. लाईन दाखवली आपण, U म्हणजे A1x + B1y + C1 = 0. दुसरी लाईन दाखवली A2x + B2y + C2 = 0. ह्या 2 लाईन झाल्या, बरोबर. आता काय करायचं, तर U = 0 नावाच्या लाईनवरती राहणारा प्रत्येक पॉईंट हा UV = 0 वरती पण राहतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एखादा पॉईंट एखाद्या लाईनवरती राहतो हे कधी प्रूव्ह होतं, जेव्हा तो पॉईंट त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. करेक्ट, ही आपली बेंचमार्क लाईन आहे. इफ द पॉईंट लाईज ऑन द लाईन देन दॅट पॉईंट सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ लाईन. मीन्स व्हेन वी पुट दॅट पॉईंट इन अ पर्टिक्युलर लाईन इट गिव्ज = 0. मग मी पहिल्या केसमध्ये काय म्हटलं, लेट Px1y1 डायग्रॅमवर दाखवलं त्या पद्धतीने U नावाच्या लाईनवरती हा पॉईंट घेतला. U नावाच्या लाईनवरती हा पॉईंट राहतो म्हणजे U नावाच्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. मग हाच पॉईंट UV = 0 वरती पण राहतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग काय घेतलं, लेट Px1y1 बी द पॉईंट विच लाईज ऑन द लाईन U = 0 विच लाईज ऑन द लाईन, लिहितो इथं U = 0. मग त्या लाईनमध्ये दॅट इज यामध्ये राहतो. मग इथं ठेवला x1 y1 = 0, बरोबर. मग आता घेतलं UV, मग UV घेतला, त्याच्यामध्ये ह्या U नावाच्या लाईनचा पॉईंट असलेली लाईन टाकली, पण याची व्हॅल्यू काय, 0 = 0 आलं. म्हणजे Px1y1 लाईज ऑन U = 0 and Px1y1 satisfy the equation U = 0, but this Px1y1 also lies on the line UV = 0 because Px1y1 satisfy the equation UV = 0. नीट ऐका, Px1y1 नावाचा पॉईंट घेतला, तो U नावाच्या लाईनवरती राहतो, मग तो U नावाच्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. U वरती राहतो, Uचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो, हे आपल्याला माहीत आहे. पण U ही UV मधली लाईन आहे ना, मग तो Px1y1 नावाचा पॉईंट UV = 0 पण सॅटिस्फाय करतो, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग UV = 0 घ्या, UV = घ्या, मग UV = घेतलं, ते =0 आलं. याचा अर्थ Px1y1 also satisfy the equation UV = 0. In the same way, Qx2y2 be the point which lies on the line V = 0. Therefore, Qx2y2 satisfy the equation V = 0. And by similar proof, we get that Qx2y2 also lies on the line UV = 0. कारण की ते इक्वेशन घेतल्यानंतर UV = 0 येतं. UV = 0 येतो, =0 येतो, मग तो पॉईंट UV वरती पण राहतो. म्हणजे आपलं कन्क्लुजन काय येणार, देअरफॉर Qx2y2 लाईज ऑन द लाईन UV = 0. आता U वरचा पॉईंट Uचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार बाय डिफॉल्ट, तो त्याच्यावरती राहतो, मग त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार, पण त्याच्यामुळे तो UVचं पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो, हे प्रूव्ह केलं. V वरती राहतो म्हणून UV = 0 येतं, म्हणजे UV पण सॅटिस्फाय होतो. परंतु आता UV वरचाच पॉईंट घेतला, मग UV वरचा पॉईंट कोण घेतला, Rx', UV वरचा पॉईंट घेतला Rx', मग UV वरचा पॉईंट घेतला Rx', मग तो UVच्या इक्वेशनमध्ये टाकला, बरोबर, आणि =0, UV = 0 घेतलं, आणि मग याच्यावरनं काय आलं, ह्या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, याचा अर्थ हा पण 0 आहे किंवा हा 0 आहे. मग हा 0 म्हणजे कोण, U = 0, हा 0 म्हणजे कोण, V = 0. म्हणजे R नावाचा पॉईंट x', जर UV = 0 सॅटिस्फाय करत असेल तर R x', Uचं पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो आणि Vचं पण इक्वेशन सॅटिस्फाय करतो. कळलं. लास्ट परत एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. द पॉईंट Px1y1 सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ line U = 0, and by this proof we get that
the same point px1 y1 satisfy the equation uv equal to 0. Similarly, qx2 y2 satisfy its own equation v equal to 0 and also satisfy uv equal to 0. म्हणजे हे पॉईंट्स u वरती राहतात ते uv मध्ये पण असतात. म्हणजे जो प्रत्येक पॉईंट u वरचा प्रत्येक पॉईंट u चं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय तर तो uv चं पण सॅटिस्फाय करतोय. v वरचा प्रत्येक पॉईंट v चं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय तर uv चं पण सॅटिस्फाय करतोय आणि uv वरचा प्रत्येक पॉईंट हा u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 चं पण इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. ओके, तर ह्या सगळ्यांमधनं आपलं शिकलो हाऊ टू फाइंड द कंबाईंड इक्वेशन. टू फाइंड द कंबाईंड इक्वेशन वी हॅव uv इक्वल टू 0. मग कंबाईंड इक्वेशन करण्यासाठी आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे uv इक्वल टू 0. मग आजपासून लर्न करायचं द कंबाईंड इक्वेशन of two lines u equal to 0 and v equal to 0 is given by uv equal to 0. This combined equation is also known as joint equation. त्यालाच आपण joint equation म्हणतो. This is remark number 1, remark number 2, remark number 2. If the combined equation is uv equal to 0, then that combined equation consists of two lines u equal to 0 and v equal to 0. चला विद्यार्थ्यांनो डेफिनेशन लिहा. डिग्री ऑफ ए टर्म. डेफिनेशन लिहा. डिग्री ऑफ ए टर्म. डिग्री ऑफ ए टर्म. हेडिंग दिलं. थेरम लिहून झाल्यानंतर हेडिंग दिलं. लिहा डिग्री ऑफ ए टर्म. राईट डाऊन. द सम ऑफ द इंडायसेस. द सम ऑफ द इंडायसेस. द सम ऑफ द इंडायसेस. The sum of the indices, the sum of the indices of all variables, variable म्हणजे कोण x y z, of all variables in a term, of all variables in a term is called degree of a term, is called degree of the term. परत एकदा सांगतो, the sum of indices of all the variables, the sum of indices of all variables in a term is called the degree of term, is called the degree of term. मग दिलेल्या इक्वेशन मधील सगळ्या व्हेरिएबलच्या इंडेक्सची ॲडिशन म्हणजे काय झालं डिग्री ऑफ ए टर्म. समजा इक्वेशन दिलं x² + 3xy - 2y² इक्वल टू 0. व्हेरिएबल इथं व्हेरिएबल कोण आहे x, त्याचा इंडेक्स किती आला 2. इथं व्हेरिएबल कोण आहे x आणि y. मग यांचा इंडेक्स सम म्हटलंय ना, सम ऑफ इंडायसेस घातांकांची बेरीज x चा 1 y चा 1 किती आला 2. इथं y² चा किती आहे 2. मग x² चा किती आला 2. ह्याचा किती आला 2. ह्याचा किती आला 2. मग प्रत्येक टर्मची डिग्री किती आली 2. इफ द डिग्री ऑफ ईच टर्म, लक्षात घ्या x² ही एक टर्म आली, 3xy ही एक टर्म आली आणि 2y² ही एक टर्म आली. मग त्या x² ची डिग्री किती 2, xy ची डिग्री किती 2, y² ची डिग्री किती 2. मग प्रत्येक टर्मची डिग्री किती 2. मग प्रत्येक टर्मची डिग्री 2, प्रत्येक टर्मची डिग्री सेम. याला काय म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. चला नेक्स्ट डेफिनेशन लिहा. होमोजिनियस इक्वेशन. हेडिंग द्या homogeneous equation. Write down definition. An equation in which the degree of every term, an equation in which the degree of every term is same, the degree of every term is same, is called a homogeneous equation. Is called a homogeneous equation. त्याला आपण काय म्हणतो होमोजिनियस इक्वेशन. मग बघा x² - 3xy + 2y² इक्वल टू 0, डिग्री 2, 1 + 1 2, डिग्री 2 2 2 2 होमोजिनियस. x² + y² इक्वल टू 0, डिग्री 2 होमोजिनियस. x² - y² इक्वल टू 0 होमोजिनियस. x² + xy इक्वल टू 0, डिग्री 2, 1 + 1 2 होमोजिनियस. बरोबर, हे आलं होमोजिनियस. आता नॉन होमोजिनियस पण शिकूया. x² - 3xy + y² + x
plus y equal to 0. Degree 2, degree 2, degree 2, degree 1, degree 1, non-homogeneous. हे काय आलं? Non-homogeneous. x square minus x plus y square equal to 0. Degree 2, degree 1, degree 1, degree 2. 2, 1, 1, 2. काय आलं? Non-homogeneous. If the degree of each term in an equation is same, then it is called as homogeneous equation. त्याला आपण काय म्हणतो? Homogeneous equation. चला, हे दोन कन्सेप्ट तुम्हाला कळलेले आहेत. जर दिलेल्या इक्वेशनमधील प्रत्येक व्हेरिएबलच्या इंडेक्सची ॲडिशन केली आणि प्रत्येक दिलेल्या इक्वेशनमधील प्रत्येक व्हेरिएबलच्या इंडेक्सची ॲडिशन केली आणि जर ती ॲडिशन सेम आली 2 2 2 3 3 3 1 1 1 तर त्याला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन. काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन. मग आपल्याला सेकंड थेरम घ्यायचं आहे. डिअर स्टुडंट्स, आपण थेरम नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. थोडंसं अवघड आहे, पण मी त्याविषयी प्रचंड बोललेलो आहे, बरोबर की नाही? खूप बोललेलो आहे. फर्स्ट टाईम रीड करा, सेकंड टाईम नंतर रीड करताना एकदाच ऐका. ओके, चला. थेरम नंबर 2. Theorem number 2. Theorem number 2. To find the combined equation or to find the homogeneous equation. चला, मी स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट, see here, the combined equation of a pair of lines, the combined equation of a pair of lines passing through the origin, the combined equation of pair of lines, the combined equation of pair of lines passing through the origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. Is a homogeneous equation of degree 2 in x and y. In x and y. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला, द कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. किती लाईन आहेत? 2. कशा आहेत? पासिंग थ्रू ओरिजिनमधून जाणार आहेत. आणि त्यांचं इक्वेशन काय आहे? होमोजिनियस इक्वेशन आहे. आणि त्याची डिग्री किती आहे? 2. मी ज्याला अंडरलाईन केले ते वर्ड्स वाचा. पेअर ऑफ लाईन्स, ओरिजिन, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. डायग्रॅम काढूया आपण. थेरम म्हणजे डायग्रॅम काढली पाहिजे. हा एक्स आहे, हा एक्स डॅश आहे, हा वाय आहे, हा वाय डॅश आहे, इथं ओरिजिन आहे. नाउ वी हॅव 2 लाईन्स, पेअर ऑफ लाईन्स म्हणजे 2 लाईन्स. कशा? पासिंग थ्रू ओरिजिन. दिस इज द फर्स्ट लाईन. ही फर्स्ट लाईन आली, बरोबर. नाव सेकंड लाईन. दिस इज द सेकंड लाईन. ही सेकंड लाईन आली. ही लाईन काय बघा? ही फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईनचं इक्वेशन घेतलं u इक्वल टू 0. फर्स्ट लाईनचं इक्वेशन घेतलं u इक्वल टू 0 म्हणजे काय आलं? a1x प्लस b1y इक्वल टू 0. सेकंड लाईन v इक्वल टू 0 म्हणजे काय आलं? a2x प्लस b2y इक्वल टू 0. मला तुम्हाला आता बेसिक कन्सेप्ट शिकवायचा. बेसिक कन्सेप्ट बघा. बेसिक कॉन्सेप्ट ax plus by plus c equal to 0 be the general equation of line. ax plus by plus c equal to 0 be the general equation of line. So this is the general equation of line. बरोबर. हा c आलेला आहे. हा काय आलेला आहे? c.
ह्या लाईनवरनं आपण असं म्हणतो याचा स्लोप काय असतो यम इक्वल टू मायनस एक्स कोएफिशियंट मायनस ए अपॉन बी. याचा एक्स इंटरसेप्ट 11वीचं आहे हे 11th स्टँडर्डचं आहे. याचा एक्स इंटरसेप्ट काय असतो मायनस सी अपॉन ए. याचा वाय इंटरसेप्ट काय असतो मायनस सी अपॉन बी. बरोबर. इथं एक्सला मल्टिपल कोण आहे ए म्हणून मायनस सी अपॉन ए. इथं वायला मल्टिपल कोण आहे बी म्हणून मायनस सी अपॉन बी. सो दिस सी इज बिकॉज ऑफ इंटरसेप्ट. हा सी कशामुळे आहे इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय जेव्हा लाईन इंटरसेक्ट करते ही लाईन आहे ही काय आहे लाईन आणि या लाईनने एक्स ॲक्सिसला काय केलं इंटरसेक्ट केलं. लाईनला काय केलं इंटरसेक्ट केलं तेव्हा लाईनने एक्स ॲक्सिसवरती काय तयार केला इंटरसेप्ट तयार केला. म्हणजे लाईनने जेव्हा सेक्ट केलं तेव्हा लाईनने सेप्ट तयार केला. बरोबर. मग मला सांगा या इक्वेशनमध्ये सी प्रेझेंट आहे. जेव्हा लाईनच्या इक्वेशनमध्ये सी प्रेझेंट असतो म्हणजे लाईन कुठंतरी एक्स आणि वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट तयार करते. मग मला सांगा जेव्हा लाईन एक्स आणि वाय ॲक्सिसला कट करते तेव्हा ती लाईन ओरिजिनमधून जाईल का नाही. मग काय शिकायचं आपण जर ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 असेल तर ही कंपल्सरी लाईन काय आहे डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. तर ही लाईन ओरिजिनमधून जात नाही. दिस लाईन डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. आणि जर ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0 असेल म्हणजे सी ॲबसेंट असेल तर लाईन कशामधून जाते ओरिजिन. लाईन पासेस थ्रू ओरिजिन. जर लाईनच्या इक्वेशनमध्ये सी नसेल तर लाईन ओरिजिनमधून जाते आणि जर लाईनच्या इक्वेशनमध्ये सी असेल तर लाईन ओरिजिनमधून जात नाही. व्हेरी सिम्पल. मग आपल्या थेरममध्ये काय पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग पेअर ऑफ लाईन्स आहेत आणि त्या ओरिजिनमधनं गेल्यात लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन. मग मी इथं सी लिहिणार का रे नाही. सी इथं लिहिणार का इथं C1 आणि C2 नाही लिहिला. का नाही लिहिला बिकॉज द लाईन्स पासेस थ्रू ओरिजिन अँड वेन द लाईन पासेस थ्रू ओरिजिन दॅट लाईन डज नॉट फॉर्म एनी काइंड ऑफ इंटरसेप्ट आणि ती लाईन कोणताच इंटरसेप्ट तयार करत नाही. सो व्हॉट इज युअर बेसिक कन्सेप्ट ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 जनरल इक्वेशन ऑफ लाईन. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 लाईन डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0 लाईन पासेस थ्रू ओरिजिन. ठीक आहे. आता मी हे रब करता करता परत कन्सेप्ट सांगतो. जर इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट टर्म नसेल म्हणजे इक्वेशनमध्ये फक्त एक्स आणि वायच्याच टर्म असतील दॅट इक्वेशन पासेस थ्रू ओरिजिन. आणि जर इक्वेशनमध्ये एक्स वायच्या टर्मसोबत कॉन्स्टंट पण असेल तर ती लाईन ओरिजिनमध्ये जात नाही. एक्झाम्पल 2x प्लस 3y इक्वल टू 0. 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0. 2x प्लस 3y इक्वल टू 0 लाईन पासेस थ्रू ओरिजिन. आणि 5 आलाय कॉन्स्टंट आलाय. व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय या व्हेरिएबलच्या सोबत कॉन्स्टंट पण आलाय. डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. ही लाईन ओरिजिनमधून जाते कारण याच्यामध्ये कॉन्स्टंट आलेला नाही. लाईनमध्ये जर कॉन्स्टंट आला नाही तर ती लाईन ओरिजिनमधून जाते आणि लाईनमध्ये जर कॉन्स्टंट आला दॅट लाईन डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. खूप झालं कन्सेप्ट कळला असेल आणि हा कळलाच पाहिजे कारण की आपले जे कंबाईन इक्वेशन त्याचे आपले 2 पार्ट आहेत. लाईन डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. मग काय म्हटलं बघा द कंबाईंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. मग बघा u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 ह्या 2 लाईन घेतल्या. आता प्रूफ लिहायचं. प्रूफ लेट u डिनोट्स a1x प्लस b1y
plus b1y equal to 0 and v denotes a2x plus b2y equal to 0 be the two lines which passes through origin याच्यामध्ये C1 C2 मांडलेला नाही. आता यांचं आपल्याकडे जे कंबाईन इक्वेशन देअर म्हणजे त्यांचे देअर कंबाइंड इक्वेशन इज uv इक्वल टू 0. मग पहिलं बघा a1x प्लस b1y, दुसरं a2x प्लस b2y इक्वल टू 0. चला प्रॉडक्ट करायचं आहे a1x इंटू a2x, a1x आणि a2xला मल्टिप्लाय करायचं a1 a2x इंटू x x² प्लस यानेच याला काय येणार a1 b2 xy याने प्लस काय येणार a2 b1 xy. बघा ना याने याला मल्टिप्लाय केलं, आता याने याला प्लस b1 b2 y² इक्वल टू 0. आलं असं. या ठिकाणी मी xy कॉमन घेतो, ह्या दोन टर्म्समधनं xy कॉमन घेतो. सो a1 a2 x² प्लस a1 b2 a2 b1 xy प्लस b1 b2 y² इक्वल टू 0. आता a1 a2 हे नंबर आहेत 2x 3x. पहिल्या लाईनचा 2x, दुसऱ्या लाईनचा 3x, म्हणजे पहिल्या लाईनमध्ये नंबर कोण 2, दुसऱ्या लाईनमध्ये नंबर कोण 3. मग 2 इंटू 3 किती होणार 6. 2 इंटू 3 किती होणार 6. 2 इज अ नंबर, 3 इज अ नंबर, 6 इज ऑल्सो नंबर. म्हणजे a1 नंबर आहे, a2 नंबर आहे, मग त्यांचा प्रोडक्ट a1 a2 पण काय येणार नंबर. आपण काय म्हणायचं लेटस टेक a1 a2ला काय म्हटलं a. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळतच नाही, म्हणतात a1 a2ला a का म्हटलं. अरे बाबा हा a1 म्हणजे 2, हा a2 म्हणजे 3, मग 2 इंटू 3 किती आला 6 नंबर a. b1 b2ला काय म्हणायचं b, आणि ही ॲडिशन आहे a1 b2 प्लस a2 b1, ही ॲडिशन आहे a1 b2 प्लस a2 b1, ही ॲडिशन आहे, म्हणून याला म्हणायचं 2h. म्हटलंय त्याने असं, बरोबर की नाही. माझ्या मनाचं नाही सांगत, पुस्तकामध्ये पण तेच आहे आणि इतके वर्ष तेच चालत आलं आहे, त्यामुळे स्वतःचं डोकं लावू नका, हे असंच आहे. ओके, कारण की आपण फक्त याला ॲझ्युम करतोय. वी गेट a1 a2ला काय येणार a, मग काय आलं a इंटू काय आला x² प्लस ते काय येणार 2h, पुढे काय येणार xy. b1 b2ला काय होणार b प्लस b काय येणार y² by² इक्वल टू 0. सो x² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. आता हे कसं आहे बघा, x² ची डिग्री किती 2, x इंटू y ची डिग्री किती 2, y² ची डिग्री किती 2. सिन्स द डिग्री ऑफ ईच टर्म इज 2, देअरफॉर इट इज अ होमोजिनियस इक्वेशन. म्हणून आपण कन्क्लुजन करणार. काय कन्क्लुजन करणार, जो क्वेश्चन आहे तेच आपलं कन्क्लुजन आहे. मग कन्क्लुजन बघा, द कंबाइंड इक्वेशन दॅट इज व्हॉट इज दॅट इज अ कंबाइंड इक्वेशन. द कंबाइंड इक्वेशन of a pair of lines passing through the origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. The combined equation of a pair of lines passing through the origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. x² ची डिग्री 2, xy ची डिग्री 2, y² ची डिग्री 2, प्रत्येकाची डिग्री 2. सो डिग्री 2 डिग्री सेम, म्हणून होमोजिनियस. देअरफॉर कंबाइंड इक्वेशन कोणाचं, पेअर ऑफ लाईन्सचं. कशा, पासिंग थ्रू ओरिजिन. काय आहे होमोजिनियस इक्वेशन, किती डिग्री 2. सो दिस इज थेरम नंबर